तर आज आपण पाहणार आहोत सवयीचा खानदेशी शेवभाजी मसाला। त्यासाठी आधी आपण वाटण तयार करून घेणार आहोत। मी इथे एका कढईमध्ये थोडंसं तेल घेतलेलं आहे आणि त्यामध्ये अर्धी वाटी चिरलेलं सुकं खोबरं घातलेलं आहे। हे सुकं खोबरं आता आपल्याला चांगलं परतून घ्यायचं आहे। खोबऱ्याचा रंग गडद येऊपर्यंत त्याला भाजून घ्यायचं आहे। बघा इथं आपलं खोबरं आता भाजून घेतलेलं आहे। आता हे आपण बाजूला काढून घेऊ आणि याच तेलामध्ये मी 2 मध्यम आकाराचे उभे चिरलेले कांदे घालत आहे। कांदाही आपल्याला चांगला परतून घ्यायचा आहे। कांद्यालाही लाल तांबूस रंग येऊपर्यंत भाजायचा आहे। कांदा तांबूस होईपर्यंत तुम्ही अजून मॅजिक इन द किचनला सबस्क्राइब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राइब करा, लाईक आणि शेअर आणि कमेंट नक्की करा। आता आपला कांदा लालसर झालेला आहे। गॅस बंद करायचा आणि 5 मिनिटं थंड होऊ द्यायचे। वाटण्यासाठी मिक्सरच्या भांड्यात भाजलेलं खोबरं घ्यायचंय, भाजलेला कांदा घ्यायचा, एक मध्यम आकाराचा मी टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे, 10-12 लसणाच्या पाकळ्या, अर्धा इंच आलं घेतलेलं आहे आणि ताजी थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे। त्याचं वाटण तयार करून घ्यायचं आहे। पाण्याचा वापर अजिबात नाही करायचा। पाणी लागल तसं आवश्यकतेनुसारच पाणी वापरायचं आहे आणि पुन्हा याची चांगली पेस्ट बनवून घ्यायची आहे। इथे हा मसाला छान वाटून घेतलेला आहे, तुम्ही बघू शकता। रश्श्यासाठी इथे मी एक भांडं गरम करून घेतलेलं आहे। आता यामध्ये आपण 2 ते 3 पळी तेल घालत आहोत। तेल गरम झाल्यावर यावर वाटलेलं वाटण टाकायचं आहे आणि 5 ते 6 मिनिटं याला चांगलं परतून घ्यायचं आहे। जोपर्यंत या वाटणाला तेल सुटत नाही तोपर्यंत हे परतून घ्यायचं आहे। मसाला आपला भाजला गेलेला आहे पण अजून तेल सुटलं नाहीये। पुन्हा याला चांगलं परतवायचं आहे आणि तेल सुटेपर्यंत थोडी वाट बघायची आहे। आपल्या मसाल्याला चांगलं तेल सुटलेलं आहे, बघू शकता तुम्ही, आणि मसालाही चांगला भाजला गेला आहे। यामध्ये आता सवयीचा मसाला घालायचा आहे आणि तोही चांगला परतून घ्यायचा आहे। मसाला आणि वाटण चांगलं एकजीव झालेलं आहे। यामध्ये आता चवीप्रमाणे मीठ आपण घालणार आहोत। आता पुन्हा सगळं एकजीव करून घ्यायचं आहे। मसाला आपला भाजून झालाय। आता यामध्ये आपण गरम पाणी घालणार आहोत। गरम पाणी घातल्यामुळे काय होतं, जे आपण कुठलीही रश्श्याची भाजी बनवतो तर त्याला एक तर्री खूप छान येते आणि तवंगही तेलाचा खूप छान येतो। मी बघू शकता कलर कितीही सुंदर आलेला आहे आणि तर्री पण खूप छान आलेली आहे। चार ते 5 मिनिट या रश्श्याला उकळू द्यायचं आहे। हे आपला रस्सा तयार झालेला आहे। इथे एका बाउलमध्ये मी आता रस्सा काढून घेत आहे आणि त्यावर अशी शेवभाजीची शेव आता टाकणार आहे। यावर कोथिंबीर टाकून खूप छान दिसतं आणि चवीलाही खूप छान लागते। तयार आहे आपली खानदेशी शेवभाजी। तुम्ही ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा। थँक यू।